नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये. गेल्या 28 वर्षांपासून मनसेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले आणि नेहमीच आपल्या शर्टाच्या च्या खिशावर बॅच असणारे मनसेचा वसंत मोरे यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या मनात अनेक गोष्टी होत्या, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत. पण वसंत मोरे आणि मनसे असं एक वेगळं नातं होतं आणि ते आता राहिलेलं नाहीये. वसंत मोरेंच्या नेमकं मनात काय आहे, वसंत मोरेंची पुढची भूमिका काय आहे, हे सगळं आपण समजावून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी खुद्द वसंत मोरे आहेत. तात्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये. कालपासून आम्ही बघतोय की अनेक लोक तुम्हाला भेटायला येत आहेत, तुमचे कार्यकर्ते तुम्हाला भेटायला येत आहेत. सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की वसंत मोरे आणि मनसे एक नातं होतं, आता ते राहिलेलं नाहीये. पण तात्या, आता पुढची काय भूमिका घेणार आहेत? तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला खासदार व्हायचंय, तुम्हाला अनेक लोक येऊन भेटतायत. काय भावना व्यक्त करतायत तुमच्याकडे ते? प्रथम मी मुंबई तकचे आमचे मार्गदर्शक मित्र पंकज खेळकर सर यांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण आज पंकज सर असते तर ते सगळ्यात पुढे आज पंकज सर इकडे असते. कारण पंकज सरांनी मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस माझा भोंग्याचा विषय चालू होता त्यावेळेस सगळ्यात जास्त जर माझ्या विषयावरती कोण बोलला असेल तर पंकज सर बोलले होते. मी पहिल्यांदा मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं पंकज सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण ज्या काही गोष्टी आता बोललात की मी लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे, तो 100% आहे. मी याच विषयासाठी आजपर्यंत हा सगळा विषय केला होता, त्यामुळे मी माझ्या विषयावरती ठाम आहे. कोणत्या पक्षातनं लढायची, कशी लढायची, का हातोडा घेऊन लढायची, हा नंतरचा प्रश्न आहे. मला सर्वसामान्य पुणेकरांसाठी ही निवडणूक करायची आहे. मी त्या विषयावरती ठाम आहे. अनेक पक्षांची लोक माझ्या संग संपर्क करून गेली. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सुप्रियाताई असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, सगळ्याच पक्षांचे नेते मला फोन करून भेटून गेले. सकाळीच मला मोहनदादा जोशी सुद्धा माझ्याकडे येऊन गेले. माझे मित्र अरविंद शिंदेचा फोन आला, आमदार रवी भाऊ दंगेकरांचा फोन आला, शिवजी छाजड्यांचा फोन आला, काँग्रेसच्या बऱ्याच पुण्यातल्या बड्या नेत्यांचे मला फोन येऊन गेले. परंतु आता त्या संदर्भात काय करायचं, काय भूमिका घ्यायची ते येणाऱ्या 2 दिवसात निश्चित. दादा, तुम्ही बघितलं तर तुम्ही एक फोटो सुद्धा शेअर केलेला आहे फेसबुकवर, तुमच्या आईसोबतचा फोटो आहे आणि तुम्ही म्हटलंय की डोळ्यात पाणी आलं आईच्या. काय नेमकं होतं? कारण 26 वर्षाचं तुमचं आणि मनसेचं नातं होतं. हा निर्णय तुमच्यासाठी अवघड निश्चित नसणार आहे. पण काय गोष्टी होत्या की तुम्हाला इतक्या त्या असह्य झाल्या आणि तुम्ही एक ठरवलं की आपलं हे जे अतूट नातं होतं, एकेकाळी आम्हाला आठवते की तुमच्या खिशावर बॅच नाही मनसेचा, असं कधी झालं नाहीये. कुठलंही आंदोलन असो, कुठेही तुम्ही इंटरव्ह्यू देत असो, आणि आता ते सगळं संपलेलं आहे. काय नेमकं मनात होतं? काय खतखत होती? मी गेल्या 1.5-2 वर्षापासून मी जे काही पुणे शहराची जी लोकसभा लागलेली आहे, स्वर्गीय खासदार कैलासवासी गिरीश बापट साहेब यांच्या निधनानंतर जेव्हा या लोकसभेचे पडघम वाजू लागले तेव्हापासून मी पुणे शहरामध्ये या लोकसभेसाठी इच्छुक आहे. आणि मी वारंवार हे पक्ष सृष्टींपुढे सगळं माझं म्हणणं मांडलं. सन्माननीय राजसाहेब असतील, अमित साहेब असतील, वहिनी असतील, बाळासाहेब नांदगावकर असतील, सगळ्या लोकांच्या पुढे, पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या पुढे, दिलीप बापू धोत्रे असेल, अविनाश जाधव असतील, सचिन गोळे असतील, या सगळ्या लोकांच्या पुढे मी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. परंतु मला वाटतं की पुणे शहरामधून ज्या लोकांकडे ह्या अहवाल बनवण्याची जबाबदारी होती, त्या पुणे शहरातल्या लोकांनी नेगेटिव्ह अहवाल हा मुंबईपर्यंत पोहोचवला आणि त्याच्यामुळं पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या मेसेजेस हे वरती पाठवण्यात आले. आणि त्यामुळं एक प्रकारचा नेगेटिव्ह ह्या सगळ्या विषयामध्ये आला. आणि मागच्या 8-10 दिवसापासून जे पूर्वी इच्छुक होते त्याच्यामधला एकही इच्छुक आता बोलायला तयार नाही, कारण अहवाल निगेटिव्ह गेला. मला वाटतं की या पुण्यामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या 2012 ते 2017 या कालावधीमध्ये होती. एवढं मोठं बहुमत मनसेला होतं. विरोधी पक्षनेता मनसेला महाराष्ट्राचा पहिला वसंत झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत 5 वर्षामध्ये असं काय घडलं की मनसेची एकदम बॅकफुटवरती गेली? असे काल अहवाल देण्यात आले. निवडणुका असतात, लोक कार्यक्षम अकार्यक्षम लोक बघत असतात आणि मतदान करत असतात. पण वसंत मोरे तर कार्यक्षम होता. मग पुणेकरांनी वसंत मोरेला मतदान करायचं ठरवलं होतं. मग असं असताना ह्यांच्या मनात भीतीचा गोळा कशामुळे उठेल पुण्यातल्या लोकांच्या? आणि त्यांनी या माध्यमातून मग अशा प्रकारचं कारस्थान चालू केलं आणि तिथून पुढे मग हा निगेटिव्ह मेसेज होत गेला.
तुमचं आणि राजसाहेबांचं एक नातं आम्ही पाहिलेलं आहे. अनेक सभांमध्ये तुम्ही एकत्र असायचा आणि पुण्याची ओळख म्हणजे वसंत मोरे असं म्हटलं जायचं. तुम्ही एका मुलाखती आता मध्ये मगाशी म्हणालात की राज ठाकरेंचा सुद्धा फोन आला पण तुम्ही काही घेतला नाही. का नाही घेतला तुम्ही राज ठाकरेंचा फोन? असं वाटलं नाही एकदा शेवटचं त्यांच्याशी बोलावं, त्यांना तुमच्या मनातली खतखत सांगावी, ते मी काय म्हणू पाहतायत ते ऐकावं? मी ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या हाताने स्वतःचे सगळे दोर कापलेत. कारण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मान्य राजसाहेबांबरोबर कधीच खोटं बोललो नाही. ज्यावेळेस माझ्याकडे शहराची जबाबदारी होती त्यावेळेस जे काही शाखाध्यक्ष नेमायचे मी तेवढेच शाखाध्यक्ष नेमले. मी गाड्याला जागा भरल्या नाही. हम्म. मी मान्य राजसाहेबांसंग मान्य अमित साहेबांसंग कधीच खोटं बोलू शकलो नाही आणि आता सुद्धा बोलू शकणार नाही. कारण मी माझ्या परतीचे दोर कापलेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात नाही यायचं. मी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी राहील, तिकडे सुखी राहील. परंतु ज्या पक्षाच्या शहरामध्ये ज्यांच्यावरती शहराची जबाबदारी दिली आहे त्या पक्षाची लोक जर आपल्याला एवढी पाण्यात पाहत असतील, इतकं सारखे आपले पाय खेचत असतील, मग अशा लोकांमध्ये राहण्यात काय मजा आहे? म्हणून मी मान्य जे धोत्रे साहेब होते त्यांना मी हात जोडून विनंती केली की माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला साहेबांना फोन लावून देऊ नका. मी नाही बोलू शकणार साहेबांसमोर, मला खोटं खोटं नाही बोलता येणार. हम्म. साहेबांना काय बोलून बोल, म्हणून मी नाही साहेबांना त्यांना मी सांगितलं की मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो बाबा, की मला नका फोन लावू. तुम्ही आणखी एक मुद्दा उपस्थित केला होता मग एका मुलाखतीमध्ये. ते म्हटलं की अमित ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियावरचा तुमचा जो वावर आहे किंवा ज्या पोस्ट आहेत थोड्या कमी कराव्या, त्याच्या प्रसिद्धीपासून लांब नाही राहावं. नाही, काय नेमकं तसं घडलं होतं? तसं काय मला कमी करा वगैरे सांगितलं नाही. मला फक्त एक पोस्ट माझ्याकडनं त्यांच्या मोर्चानंतर झाली होती की कुणीतरी त्यांना काहीतरी बातमी पाठवली हम्म. आणि त्या बातमीमध्ये म्हणे की ही बातमी निगेटिव्ह लागली, म्हणून मला साहेबांचा फोन आला होता. बरं, मला याच्यानंतर सुद्धा हेच अजून कोण उलगडले नाही की ही बातमी फक्त मी, अमित साहेब आणि अजून एक तिघांमध्येच होती. तर मग ही बातमी प्रेसपर्यंत नेली कोणी? हम्म. कुणी प्रेसला या गोष्टी सांगितल्या? म्हणजे वारंवार या सगळ्या अशा गोष्टी केल्या जातात आणि जेणेकरून मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो. परंतु मी आता कुठल्याच विषयामध्ये अडकण्याच्या बाहेर गेलेलो आहे. मला आता कोणासमोर बोलायचं नाहीये. मला माझं नशीब माझ्या संग आहे. माझ्या आई बापाने माझं नशीब लिहिलंय आणि माझं नशीब मला जिथे घेऊन जाईल त्या ठिकाणी मी सुखी राहील. तुम्ही मगाशी उल्लेख केला तुम्हाला अनेकांचे फोन आले, तुम्हाला अनेक नेते भेटायला सुद्धा आले. काय नेमकं प्रस्ताव येतोय? कारण लोकसभा आता दूर नाहीये, अगदी महिना दीड महिन्यावर लोकसभा आहे. तुम्हालाही तयारी करायला वेळ लागणार आहे, तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही अपक्ष तयारी म्हणून माझी लढायचा निर्णय केलाय की तुम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायची इच्छा आहे? ना, माझ्या तयारीचा विषय नाहीये. माझी तयारी कधीच झालेली आहे. मी लंगूट लावलेला पाहिलो आहे. त्यामुळे मला वाटतं की मैदान फक्त ठरायचंय. हम्म. जेव्हा मैदान ठरेल त्या दिवशी मी मैदानात उतरलेला असेल हम्म. आणि ज्यावेळेस मी मैदानात उतरेल मग त्यावेळेस काय हातात घेऊन उतरायचं, हातोडा घेऊन उतरायचं ते मी ठरवू. पण मग तुमचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला अशी इच्छा आहे का तुम्हाला एकटं लढायचंय अपक्ष म्हणून, की तुम्हाला कुठल्या पक्षासोबत जायचंय? मला जर कुणी आता मला आजच फक्त मोहनदादा जोशी आलेत माझ्याकडे. हम्म. दादांनी मला आज इथं काँग्रेसमध्ये या असं म्हटलंय. हम्म. दादांच्या सोबतच इतर सुद्धा लोकांचे मला काँग्रेसमधले फोन झाले. हम्म. संजय राऊत साहेबांचा सुद्धा फोन झालाय, सुप्रियाताईंचा सुद्धा झालाय. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा मी विचार करेल 2-3 दिवसामध्ये एवढ्या. हम्म. हम्म. पुण्यातली जागा 2-3 दिवसात बघितली तर ज्यांचे फोन आले तुम्हाला, महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत आणि पुण्यातली जागा ही काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसचे मोहन जोशी सुद्धा तुम्हाला भेटायला आले. महायुती एकत्र लढणार आहे निवडणुका. त्यामुळे तुम्हाला काही प्रस्ताव दिला की तुम्ही त्यांच्याकडनं लढावं? कारण तुमचं एक नाव आहे पुण्यामध्ये, तुमचं काम आहे आणि तुम्ही जर काँग्रेसकडे गेला तर महाविकास आघाडीची ताकद सुद्धा तुमच्यासोबत राहील. तर नक्कीच होऊ शकतं. आता त्यांनी ते काय आड त्यांचे जे आखलेले आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं की राहुल गांधी साहेब आता सध्या दौऱ्यावरती आहेत आणि मग 17 तारखेला त्यांचा दौरा संपेल. हम्म. त्यानंतर त्यांची मीटिंग होईल, मग ते म्हटले तेव्हा ठरवू. कारण अजून आचारसंहिता वगैरे काही लागलेली नाहीये. हम्म. त्यामुळे असं काही नसतं की तिकीट ही अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी सुद्धा दिली जातात. हम्म. त्यामुळं मला वाटत नाही की काय त्याला तसं काही विषय असेल तर. हम्म. अजून बोला चालू आहे. पाहू आपण पुढे 2-4 पण दिवसामध्ये काय तुम्हाला नाही. जर काँग्रेसने ऑफर दिली की तुम्ही लढावावं त्यांच्याकडून महाविकास आघाडीकडनं, तर तुमची तयारी असेल का? नाही, ऑफर तर येऊ देत. ऑफर आली. ऑफर अजून काहीच नाही. फक्त ते म्हणले प्रवेश करा. हम्म. बघू काय करायचं ते. निश्चित. तुमच्या भगिनी खरं तर रुपाली पाटील ठोंबरे, खरं तर तुमचं बहीण भावाचं नातं होतं, त्या सुद्धा आल्या, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा होत्या. त्यांनी सुद्धा तुम्हाला गळ घातली की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये यावं. राष्ट्रवादीमध्ये अर्थात 2 गट आहेत. तर काय त्यांनी म्हटलं, काय त्यांनी सांगितलं तुम्हाला?
नाही, ताईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. सुरुवातीपासून अगदी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असल्यापासून आम्ही दोघं एकत्र होतो. पण तिचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. मी तिला थांब थांब म्हणत होतो, ती थांबली नाही. परंतु मला वाटलं नव्हतं की काही 2 वर्षानंतर माझ्यावर पण तीच परिस्थिती येईल म्हणून. हम्म, हम्म, आणि आज दोघंही समदुःखी झालो. हम्म, म्हणून ती आज मला भेटायला आली. हम्म, कदाचित तिला हसायला येत असेल माझ्यावरती, की तुला 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, हम्म, तू ऐकलं नाहीस, हम्म, थांबला. मी हम्म, आज तिकडे गेले, तू इकडेच राहिला. हम्म, बघू, प्रत्येकाच्या नशिबाच्या गोष्टी असतात. हम्म. त्यांनी त्यामुळे खरं. हा, 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 बोला बोला. मला वाटतं की काय माझं नशीब अजून, माझ्या नशिबात अजून काहीतरी लिहून ठेवलं असेल. हम्म, हो. हम्म. तात्या, ताईंनी खरं तर व्हिडिओ एक प्रसिद्ध केला होता, त्यात त्यांनी अभिनंदन सुद्धा केलं, कारण तुमच्यासारखा नेता, लढणारा, सर्वसामान्यांसाठी काम करणारा, तिथे राहून त्याची घुसमट होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की इतकी वर्ष तुम्ही खरं तर एखाद्या पक्षासोबत राहिलेला आहात, आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की मनसे आणि पुणे म्हटलं की वसंत मोरे हे नाव प्रामुख्याने येत राहतं. मला आठवतोय तो सगळा प्रसंग की मनसेचं जे नवीन ऑफिस नवी पेठेत झालेलं आहे, त्याच्या आधीच तुमचं जे शहराध्यक्ष पद होतं ते गेलं होतं. काय तिथूनच ही खतखतीला सुरुवात झाली होती? तिथूनच ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली होती? नाही, तो विषय वेगळा होता, परंतु आत्ताचा विषय हा लोकसभेचा आहे. हम्म, आत्ताची काय खतखत होती ही लोकसभेची होती, कारण त्या सगळ्या गोष्टी 2 वर्षापूर्वी संपल्या होत्या. हम्म, पण मला असं वाटतं की पक्ष संघटना म्हणून जर पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद होती, तर तो एक निगेटिव्ह अप्रोच जाणं गरजेचा नव्हता. हम्म, साहेब ज्या दिवशी रागवून गेले त्याच्या आदल्या दिवशी मिटिंगा घेऊन उद्या साहेबांनी जर काय प्रश्न विचारले, तर हे फिडिंग कोण करत होतं, कशा करता करत होता, की आमचे काय तक्रारी करू नका. हम्म, उद्याचं साहेबांनी विचारलं तर सांगा जेमतेम परिस्थिती आहे, हम्म, निवडणूक लढवण्यास वातावरण नाहीये, हम्म, या गोष्टी कशा करता बोलायच्या होत्या. हम्म, शाखाध्यक्षाला रात्री जे फोन करून सांगायचं कसं करता या विषयावर, जे चुकीचं करायचं जे होतं ते उघड करायचं होतं. वसंत मोरे जे काही काम करत होतं उघड करत होता. उगाच रात्रीच जाऊन पोरांना, कार्यकर्त्यांना फोन करून बोलवून त्यांना धमक्या देऊन त्यांना सांगून हम्म, असं काही होत नसतं. जे करायला नको होतं ते त्यांनी केलं. हम्म. बरोबर. आता तुम्ही जो असा उल्लेख करताय की आपल्याला माहिती आहे की मनसे एकेकाळी महापालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा राहिलेले आहात, मनसेची एक ताकद आहे पुण्यामध्ये. अशा वेळी हा जो अप्रोच आहे निवडणुका न लढवायचा, किंवा जसं तुम्ही म्हणताय की असा एक अहवाल दिला जात होता की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की पोषक वातावरण नाहीये शहरामध्ये निवडणुका लढवायचं, याच्यामुळेच कुठेतरी पक्षाची हानी होतीये, पक्ष जिथे वाढायला हवाय तिथे वाढत नाहीये. नक्की, 100%. ह्याच सगळ्या विषयामुळे, ह्याच अप्रोचमुळे पक्षाची हानी झाली आणि होतीये. मी ह्याच गोष्टी वारंवार पक्षाच्या लोकांना, कोर कमिटीच्या लोकांना हेच सांगत होतो की आपण निवडणूक लढली पाहिजे असा अप्रोच द्या. हम्म, कुणी पण लढवा, हम्म, पण निवडणूक लढली पाहिजे असा अप्रोच द्या. हम्म, परंतु मला वाटतं की ज्यांना निवडणुका लढवायचा काही संबंध नाही अशा लोकांनी ठरवलं हम्म, की निवडणूक नाही लढली पाहिजे. हम्म, आपलं वातावरण खराब आहे हम्म, त्याच्यामुळे. हम्म. पण आता 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 अगदी शेवटचा एक दोन प्रश्न. आता तात्या काय करणार आहेत? तात्यांचं पुढचं विजन काय आहे? तात्यांनी एक स्पष्ट तात्या केलंय की त्यांना तात्याने काय त्यांना करायचे लोकसभा किंवा लढवायची आहे. पण तात्यांनी थोडस आम्हाला पण कोड्यात ठेवलेलं आहे की ते पक्ष सांगत नाहीये किंवा अपक्ष सांगत नाहीये. तात्यांचा काय निर्णय झालाय नेमका? नाही, तात्याने काय करायचं किंवा तात्याचं काय करायचं हे कोणी तर ठरवतील. हम्म, त्यामुळे आता येणारा काळच ठरवल की काय करायचं ते. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि हम्म. त्याच्यामध्ये माझी भूमिका काय असेल ती मी मांडेल. आज जसं तुम्हाला अनेक कार्यकर्ते येऊन भेटतायत, तुमचे समर्थक येऊन भेटतायत, तुम्ही हं. काही वेळ घेणार आहात आणि त्यानंतर तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात, असं काही डोक्यात ठेवलेलं आहे? नक्की मी येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी भेटण्यासाठी बोलवणार आहे आणि त्याच्यानंतर मी मीटिंग घेऊन निर्णय घेईन. ठीक आहे तात्या, तुम्ही खरं तर वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात. तुम्ही तुमची भूमिका सविस्तर स्पष्ट केलेली आहे. 1-2 दिवसात तुम्ही तुमची आणखी भूमिका स्पष्ट करताय. बघणं महत्वाचं आहे की आता तुम्ही कुठल्या पक्षात जाताय, की जसं तुमचा तो हातोडा आहे तो घेऊन मैदानात उतरताय. घोडं मैदान दूर नाहीये. या सगळ्याबद्दलच लवकरच आपल्याला स्पष्ट होईल. त्यामुळे हे होते वसंत मोरे, आणि यांनी त्यांची सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे, आणि पुढच्या 2 दिवसातच ते कुठल्या पक्षात जाणार आहेत की अपक्ष लढवणार आहेत याच्याबद्दल ते स्पष्टता करणार आहेत. परंतु एक महत्वाचं नेतृत्व पुण्यातलं त्यांनी खरं तर आता मनसे सोडलेली आहे, आणि लवकरच ते आता नवीन त्यांची भूमिका ती मांडणार आहेत. अर्थात पुण्याची पसंत वसंत मोरे असं ते सातत्याने म्हणत असतात. त्यामुळे बघणं महत्वाचं असणार आहे की आता ते नेमकी पुढची भूमिका काय घेतात आणि कशा पद्धतीने त्यांचं पुढची वाटचाल असणार आहे. धन्यवाद.